श्री स्वामी समर्थ. यावर्षी 3 मार्च रोजी चंद्रग्रहण होणार आहे. म्हणूनच सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रंग कधी खेळले जातील. खगोल तसेच ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो. धर्मसिंधूनुसार सूतक काळात कोणतेही धार्मिक उत्सव टाळले जातात. म्हणून रंगांचा सण 4 मार्च 2026 रोजी साजरा केला जाईल. शास्त्रांचा विचार केल्यास ग्रहण संपल्यावर रंग खेळले जाऊ शकतात. म्हणून धुलीपौर्णिमा, रंगोत्सव पौर्णिमा 4 मार्च रोजी साजरी केली जाईल. चंद्रग्रहण वेळ कॅलेंडरनुसार यावर्षी होळीच्या वेळी चंद्रग्रहण होईल, जे भारतात दिसेल. त्यामुळे संपूर्ण भारतात ग्रहणाचा सूतक काळ लागू असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार चंद्रग्रहण 3 मार्च रोजी दुपारी 3:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:47 संपेल. चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 3 तास 27 मिनिट असेल. होलिका दहन कधी होईल? यंदा पंचांगानुसार पौर्णिमा तिथी 2 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5:55 सुरू होईल आणि 3 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5:07 संपेल. म्हणून होलीचा दहन मंगळवारी 3 मार्च 2026 रोजी केला जाईल. या काळात भद्रा काळ सुरू होणार आहे. 2 मार्च रोजी संध्याकाळी 5:55 भद्रा काळ सुरू होऊन 3 मार्च रोजी सकाळी 5:32 पर्यंत असेल. भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत. त्यामुळे तो काळ संपल्यानंतर 3 मार्च 2026 रोजी होळीचा दहन करणे योग्य ठरेल. होलिका दहनासाठी 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:22 पासून ते रात्री 8:50 पर्यंत शुभ काळ असेल. या काळात होलिकेची पूजा आणि दहन करणे शुभ मानले जात आहे. होलीचा दहन कधी आहे? 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:22 पासून ते रात्री 8:50 पर्यंत शुभ काळ आहे. रंगहोळी कधी आहे? 4 मार्च रोजी रंगहोळी साजरी केली जाईल. चंद्रग्रहण कधी आहे? 3 मार्च 2026 रोजी चंद्रग्रहण होणार आहे. चंद्रग्रहणाची वेळ काय आहे? 3 मार्च 2026 रोजी दुपारी 3:20 ते संध्याकाळी 6:47 पर्यंत चंद्रग्रहण राहील. धुलीपौर्णिमा कधी आहे? धुलवड धुलीपौर्णिमा रंगांचा सण 4 मार्च रोजी साजरा केला जाईल. रंगपंचमी कधी आहे? रंगपंचमी कृष्ण पक्ष पंचमी रविवार 8 मार्च 2026 रोजी आहे. पंचम तिथी प्रारंभ 7 मार्च 2026 संध्याकाळी 7:17 पंचम तिथी समाप्ती 8 मार्च 2026 रात्री 9:10 पर्यंत आहे. श्री स्वामी समर्थ.